प्रयत्न करायचा नाही. काय सांगत एका वारकऱ्याने विचारलं याचा अर्थ काय? म्हणजे असून तोटा नसून खोळंबा. गावाची लोकसंख्या 20,000 आणि इथं आहे 20च. मग याच्याकरता दुसरा एक उपमा आहे. कुठला? आव निघाली पंढरीला, आव निघाली पंढरीला, आव निघाली पंढरीला, आव निघाली पंढरीला, आव निघाली पंढरीला. संसारामध्ये प्रपंचामध्ये आपलं मन अडकतं गुटतं आणि गुटत असताना वारेला निघाली असताना ते दिंडीचा टरक तयार झालाय. तरी पुत्री वाटेकडे बघते, घराच्या दाराकडे बघते. शिंदे महाराजांनी सांगितलं काय बघत ते? थांबा म्हणजे मी आले. आता शिंदे महाराज ही का बोगाडी एका ठरक निघालाय. आता आले म्हणून गेली सोनाला हाक मारले. बाहेर आले. बाहेर दूध मा जर खाईल आर ठेवत जा, जाड साई येऊ दे. एक माझी बाळा 3 व्हायची पडले महिन्यात. तूप साठवायचे, चांगलं दूध आरवत आणि साई साशा गोळा करून महाराज गेलो. हे सांगा आधी सोय तू दिंडीलाच येऊ नको, तुझी साय हितच ठेव. पण माझे ज्ञानोबराय सांगतात आव्हान निघाली पंढरीला, येशी पासून आली माघारा. कुठली यश? गावाच्या येशीतनं या गदा काही यश म्हणून तुम्ही वाटायला लागला ना, घरचं काहीच आठवत नाही. तुम्ही म्हणाल गप तुझ्याकडे मोबाईल आहे. आता पुत्र तू 7-8 फोन केला तर बघा मोबाईल मध्ये, तर बघा तिकडे आमच्या महाराजांकडे मोबाईल आहे. आधीपासून एक बी फोन केला नाही. येत्यात तेवढं घेतोय फक्त कार्यक्रम वाजायचं, बाकी कुठलं नाही. म्हणून आव आणणारी, आवा म्हणजे आव आणणारी आणि व्हायला येते तिच्यासारखी पोक्ती कोण नाही. कारण तरुण असू द्या, म्हातारे असू द्या, वयस्कर असू द्या, कोणी असू द्या, जी वारीला येते ती पोक्ती. पोक्ती या शब्दाचा अर्थ जाणकार असेल तोच वारीला येतो. ती बिचारी झोपते, तिला झोपते ती फोटो काढते. तुला काय त्याच्यामुळे फुगली पोरी आता. कारण पुरी फुगती पण पुरी मी खायच्या नाही, उगाच 2 खायच्या. 7-8 पुऱ्या खाल्ल्या का नाही बरोबर आहे. पण हितनं पुढं लई मग काढायचं आवाज आला नाही होती बाईले खमाटे. लक्ष्मी आईच्या नावाने काय ग झालं चांग बोल हिरवा